हालेलुया. पवित्र परमेश्वरा, या वेळामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. जिवंत देवा, आम्ही धन्यवाद देतो आजच्या या उपवास प्रार्थना सभेमध्ये तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस. पवित्र परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करत आहोत आजच्या या समयामध्ये तुझ्या पवित्र वचनातून तो आम्हाला प्रत्येकाला चालवत असताना प्रभूजी, आजच्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाला प्रत्येकांना ज्या गोष्टी आम्हाला प्रत्येकांना तू देऊ केलेला आहेस याचं स्मरण पुन्हा एकदा पवित्र परमेश्वरा तुझ्या वचनातून तू आम्हाला प्रत्येकांना प्रदान करत आहेस. बापा, आम्ही प्रार्थना करत आहोत तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या अभिषेकात, तुझ्या अनुग्रहामध्ये आणि पवित्र परमेश्वरा तुझ्या कृपेमध्ये, तुझ्या दयेमध्ये आम्हाला प्रत्येकांना तू अधिकतेने वाढव राजा. आमच्या जीवनातील प्रत्येक प्रकारची कमतरता तू दूर कर. आमच्या जीवनातील प्रत्येक उणीवा प्रभूजी तुला ठाऊक आहे, त्या प्रत्येक गोष्टीतून तू आम्हाला प्रत्येकांना मोकळीकता दे. तुझं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये तू प्रगट केलेला आहेस. आमच्या जीवनातील प्रत्येक विघटन, प्रत्येक निराशा, प्रत्येक आपत्ती, प्रत्येक विपत्ती, प्रत्येक चिंता आणि प्रत्येक दडपण, प्रत्येक काळजी यापासून प्रभूजी तू आम्हाला मोकळीकता दिलेली आहेस. बाबा, आजचं वचन आम्हा प्रत्येकांसाठी विशेष स्वरूपाने आशीर्वादाचं कारण होत आहे. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. सर्वजण हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आहे की प्रभूने त्याच्या कृपेच्या द्वारे पुन्हा एकदा आम्हाला प्रत्येकांना त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने एकत्रित केलेला आहे. आणि आजच्या या समयामध्ये आम्ही जो विषय अभ्यासणार आहोत, आजचा आपला विषय आहे शक्ती देणारा किंवा सामर्थ्य देणारी अनुग्रह. हालेलुया. सो आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रियानो या गोष्टीची आवश्यकता कायम आहे. ती म्हणजे आम्हाला सामर्थ्य पाहिजे, आम्हाला शक्ती पाहिजे. सामर्थ्य किंवा शक्ती या गोष्टी आम्ही कधी कधी विचार करतो की या फक्त शारीरिक आहे का. आमच्याकडे शक्ती असेल किंवा आम्ही कमजोर असू शारीरिकरित्या म्हणजे आमच्याकडे शक्ती नाही असं मला वाटतं. किंवा आम्ही दुर्बल आहोत किंवा आम्ही अशक्त आहोत म्हणजे आम्हाला शक्ती नाही किंवा आम्हाला सामर्थ्य नाही असं आम्हाला कधी कधी वाटतं. पण प्रियांनो, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की अनेक असे प्रभूचे अनुयायी आहेत की जे शारीरिक रूपाने प्रियांनो त्यांना शक्ती नव्हती, सामर्थ्य नव्हतं, पण आत्मिकरित्या त्यांच्याकडे परमेश्वराने प्रभूने देव केलेलं जे सामर्थ्य आहे ते अद्भुत असं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने प्रभूने देव केलेलं होतं. सो आम्ही आत्मिक सामर्थ्याबद्दल, आत्मिक शक्तीबद्दल आज आम्ही पाहणार आहोत की ह्या आत्मिक सामर्थ्याला, आत्मिक शक्तीला परमेश्वराने त्याच्या अनुग्रहाच्या द्वारे, त्याच्या कृपेच्या द्वारे त्याने आम्हाला प्रत्येकाला देव केलेला आहे. हालेलुया. आणि ही जी बाब आहे प्रियांनो, आत्मिक सामर्थ्य किंवा आत्मिक शक्ती, ही मनुष्याला, जो व्यक्ती प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो, त्या प्रत्येक व्यक्तीला प्रियांनो प्रभू येशूने त्याच्या अनुग्रहाच्या द्वारे, त्याच्या कृपेच्या द्वारे त्याला ही शक्ती, हे सामर्थ्य त्याला देऊ केलेलं आहे. एक वचन आम्ही वाचणार आहोत नवीन करारामध्ये लूका सुवर्तमान याचा अध्याय 10 आणि वचन 19 आम्ही वाचणार आहोत. लुका चॅप्टर 10 वर्स 19. लूका सुवर्तमान 10 अध्याय आणि वचन 19 या वेळामध्ये आम्ही वाचणार आहोत. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तोडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. आमेन. हालेलुया. या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने हा अधिकार, ही शक्ती, हे सामर्थ्य आणि ही कृपा त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त देत आहे जी या वचनामध्ये नमूद केलेली आहे. पहा,
मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हाला काही एक बाधणार नाही. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, ख्रिस्ती विश्वासाचं जीवन हे पूर्णपणे विश्वासावरती अवलंबून आहे. ही बाब पूर्णपणे आत्मिक आहे. ही बाह्य स्वरूपाची नाही, शारीरिक नाही, ही पूर्णपणे आत्मिक आहे. कशी आहे? आत्मिक आहे. आणि आत्मिक असल्या कारणाने प्रियांनो, आम्ही आत्मिकरित्याच प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करणारे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. आणि येशू ख्रिस्ताचे अनुयायी या स्वरूपाने तो प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रत्येकांना हा अधिकार देत आहे. किती जणांना अधिकार पाहिजे? हालेलुया. येशूवरती विश्वास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार, ही कृपा, ही दया त्या प्रत्येक व्यक्तीला मिळालेली आहे जो कोणी येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो. हालेलुया. हा अधिकार आहे प्रियांनो त्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनासाठी प्रथमतः. हालेलुया. वैयक्तिक जीवनासाठी, त्यानंतर कौटुंबिक जीवनासाठी आणि त्यानंतरहून बाहेरच्या व्यक्तीसाठी. हालेलुया. सो याचा उपयोग सर्वप्रथम आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनासाठी करणं गरजेचं आहे. जर आम्ही वैयक्तिकरित्या याचा आमच्या जीवनामध्ये वैयक्तिकरित्या या सामर्थ्याचा, या शक्तीचा आणि हा जो अनुग्रह प्रभूने आम्हाला दिलेला आहे त्याचा आमच्या जीवनामध्ये सर्वप्रथम आम्ही वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर कुटुंबासाठी त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही इतरांसाठी त्याचा वापर करायला पाहिजे जर जमेल तर. हालेलुया. पण ही प्रथमतः स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी हा अधिकार किंवा हे सामर्थ्य किंवा ही शक्ती प्रभूने त्याच्या कृपेच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे त्याच्या लेकरांना, त्याच्या अनुयायांना त्याने देऊ केलेला आहे. सो हा अनुग्रह कोणासाठी आहे किंवा ही कृपा कोणासाठी आहे? पवित्र शास्त्रामध्ये मी वाचतो 1 योहान अध्याय 4 आणि वचन 4 मध्ये. 1 John chapter 4 verse 4. 1 योहान 4 अध्याय आणि वचन 4 मध्ये वाचूयात. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. या ठिकाणी वचन स्पष्टतेने जी गोष्ट आम्हाला नमूद करत आहे की मुलांनो, मुलं कोणाला म्हटलंय? जो येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो त्या प्रत्येकांना त्याने मुलं म्हटलेलं आहे. हालेलुया. सो आम्ही कोणाची मुलं आहोत? हालेलुया. आम्ही त्या जिवंत प्रभूचे आम्ही मुलं आहोत. आम्ही त्या जिवंत देवाचे मुलं आहोत. आणि मुलं या नात्याने प्रियांनो आम्ही वारिस सुद्धा आहोत. हालेलुया. सो आम्हाला प्रत्येकांना या वचनामध्ये सांगितल्यानुसार, मुलांनो तुम्ही देवाचे आहात. प्रियांनो, यामध्ये किती मोठी ही धन्यता आहे की आम्ही प्रत्येक जण देवाची मुले आहोत. आम्ही प्रत्येक जण देवाची मुले आहोत. आम्ही म्हणूयात, मी देवाचे मुले आहोत. मी देवाचा मुलगा आहे. मी देवाची कन्या आहे. हालेलुया. आम्ही देवाची मुले आहोत. सो देवाची मुले या नात्याने आम्हाला प्रत्येकांना पुढे या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळविला आहे. कोणावरती जय मिळविला आहे आम्ही? येस, आम्ही प्रत्येकाने सैतानाच्या प्रत्येक अधिकारावरती, सैतानाच्या प्रत्येक शक्तीवरती आम्ही प्रत्येकाने येशूच्या नावात जय मिळविलेला आहे. हालेलुया. त्या सैतानाचा कुठलाही विचार, कुठलाही अधिकार, कुठलीही शक्ती, कुठलंही सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये मुळी चालू शकणार नाही. कारण त्याच्या प्रत्येक शक्तीवरती आम्ही प्रत्येकाने, सैतानाच्या प्रत्येक शक्तीवरती, त्या सैतानाच्या प्रत्येक अधिकारावरती आम्ही प्रत्येकाने जय मिळविला आहे. हालेलुया. सो जय मिळविल्यानंतर आता परत जय मिळविण्याची गरज आहे का? नाही. फक्त तो अधिकार जो प्रभूने आम्हाला दिलेला आहे, जी कृपा परमेश्वराने आम्हाला देऊ केलेली आहे, त्याचा वापर आम्ही आमच्या जीवनामध्ये करायला पाहिजे. एकदा तो हारला. हालेलुया. एकदा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हारला. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही सुद्धा त्या जिवंत देवाची मुले या नात्याने आम्हाला सुद्धा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्या सैतानाच्या प्रत्येक अधिकारावरती, त्याच्या शक्तीवरती त्याने आम्हाला प्रत्येकांना सुद्धा जय मिळून दिलेला असताना वचन या ठिकाणी आम्हाला सांगत आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हा जो आहे तो मोठा आहे. हालेलुया.
जगामध्ये सैतान आहे, जगामध्ये सैतानाचा अधिकार आहे, जगामध्ये सैतान त्याची कृती, त्याच्या अंधकाराच्या अनेक गोष्टी तो करत आहे, पण त्यापेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये जो आहे तो सर्वात मोठा आहे. आमच्या अंतःकरणात प्रभू आहे. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आहे, तो पिता आहे, आणि तो या सर्व सैतानाच्या अंधकाराच्या शक्तीपेक्षा, सैतानापेक्षा तो अधिकतेने मोठा आहे. हालेलुया. त्याच्या समोर या सर्व गोष्टी प्रियांनो शून्यवताशा आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही त्या जिवंत देवाची मुले या नात्याने तो आज त्याच्या सर्व शक्तीवरती, त्याच्या सर्व सामर्थ्यावरती प्रियांनो त्याने आम्हाला अधिकार देऊ केलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, शक्ती देणारा अनुग्रह, सामर्थ्य देणारा अनुग्रह, याबद्दल आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी शिकत असताना प्रियांनो, हा अनुग्रह कोणासाठी आहे, ही कृपा कोणासाठी आहे, तर प्रत्येक देवाच्या विश्वासणाऱ्यांसाठी, त्याच्या मुलांसाठी हा अनुग्रह आहे. हालेलुया. सो देवाची मुले कोण आहेत? हालेलुया. देवाची मुले कोण आहेत? ओके, त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो प्रत्येक कोण आहे? देवाची मुले ते आहेत. पण प्रियांनो, त्याच प्रकारे वचन आम्हाला सांगतं की त्याची आज्ञा पालन करणं, त्याच्या भयामध्ये चालणं, त्याच्या विश्वासामध्ये राहणं आणि त्याची वाणी नित्य ऐकणारा प्रियांनो, तो प्रत्येक व्यक्ती त्याचा आहे. हालेलुया. त्याची वाणी न ऐकणारा त्याचा मुलगा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. सो त्याची वाणी ऐकणारा प्रत्येक व्यक्ती त्याचा मुलगा आहे, त्याचे मुलं आहेत, त्याचे पुत्र तो आहे. सो प्रियांनो, आम्ही त्याची वाणी रोज ऐकतो का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. त्याची वाणी म्हणजे त्याचे शब्द, त्याचं पवित्र शास्त्रातून प्रियांनो आम्ही रोज ऐकत आहोत का, वाचत आहोत का, मनन आम्ही करत आहोत का? हालेलुया. जर आम्ही त्याची वाणी ऐकत नाही, आम्ही जर प्रार्थना करत नाही, आम्ही जर वचन वाचत नाही, आम्ही जर त्याच्या आज्ञा विधीमध्ये जर आम्ही चालत नाही, तर प्रियांनो आम्ही खऱ्या अर्थाने त्याची मुले आहोत का? त्याने मला अधिकार दिला, पण अधिकार कोणाला आणि कोणाच्या जीवनामध्ये टिकून राहतो? जो कोणी बापाची आज्ञा ऐकतो, बापाची वाणी ऐकतो, त्यालाच तो अधिकार शेवटपर्यंत मिळतो. हालेलुया. नसता प्रियांनो त्याचा अधिकार त्याच्यापासून हिरावून घेतला जातो. आमच्यापासून तो अधिकार हिरावून घेतला पाहिजे का? मुळीच नाही. सो त्यासाठी आम्हाला रोज त्याची वाणी, त्याची आज्ञा, त्याची विधी, त्याचं वचन आम्हाला रोज वाचावं लागेल, मनन करावं लागेल, प्रार्थना करावी लागेल, की त्या कारणाने त्याने देव केलेला अधिकार, त्याचा वापर आम्ही नित्य आणि नित्य आम्ही करू शकतो. हालेलुया. तो अधिकार आमच्या जीवनामध्ये त्याने देव केलेला आहे. एक वचन आम्ही वाचूया. कलसीकरास पत्र अध्याय 1 आणि वचन 3 आम्हाला काय सांगत आहे? कलसीन चॅप्टर 1 वर्स 3. कलसे 1 आणि वचन 3 मध्ये, ख्रिस्त येशू मधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनावरील प्रीती ह्या विषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकार स्तुती करतो. हालेलुया. सो आम्ही प्रत्येक जण प्रियांनो विश्वासाच्या योग्य त्याची मुले आम्ही बनलेलो आहोत. विश्वास, की जो विश्वास सुरुवातीचा आहे, तो विश्वास शेवटपर्यंत आमच्यावरती प्रभूचा असणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. तो विश्वास आमच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत राहण्यासाठीची कृती आम्हाला रोज करणं गरजेचे आहे. हालेलुया. तो विश्वास अधिक वाढणं सुद्धा आवश्यक आहे, कारण कुठलीही गोष्ट आहे प्रियांनो, ती वाढणारी असली पाहिजे. हालेलुया. ती वाढणारी नसेल तर ती वस्तू किंवा ती गोष्ट आमच्या फायद्याची, आमच्या चांगल्याची असते का? मुळीच नाही. हालेलुया. आम्ही पाहतो एखादं झाड जर लावलेलं आहे तर त्याची अपेक्षा आम्ही करतो, त्याची इच्छा आम्ही करतो की ते झाड रोज वाढावं. हालेलुया. आणि त्या झाडाने पुढे जाऊन आम्हाला फळ द्यावं. बरोबर. सो प्रियांनो, एका लहानच्या झाडापासून, लहानच्या वृक्षापासून आम्ही अपेक्षा करतो की ते वाढावं, त्यापासून आम्हाला फळ मिळावं. आम्ही प्रत्येक जण प्रभूचे अनुयायी आहोत, आम्ही त्याचे विश्वासू आहोत, आम्ही प्रत्येक जण त्याचे निवडलेले लेकरं आहोत, आम्ही प्रत्येक जण त्याचे मुले आहोत. आमच्या पासून तो किती अपेक्षा आमच्या जीवनातून तो करत असेल.
हालेलुया. आम्ही प्रत्येक जण विश्वासाची मुले आहोत. आम्ही प्रत्येक जण त्या प्रभूची मुले आहोत. या नात्याने तो आमच्यापासून अपेक्षा करतो की आम्ही आमचा विश्वास रोज वाढण्यासाठी मी प्रयत्नशील असलं पाहिजे. हालेलुया. सो हा अनुग्रह त्यांच्यासाठी आहे. कोणता अनुग्रह आहे आम्ही पाहूया. कोणता अनुग्रह त्याने दिला, कोणतं सामर्थ्य किंवा कोणती शक्ती त्याने अनुग्रहाच्या द्वारे देऊ केलेली आहे आम्ही वाचणार आहोत. की ज्या प्रकारे लूका शुभवर्तमान याचा अध्याय 10 आणि वचन 19 आम्ही वाचलं. प्रियांनो, जो पहिला अधिकार प्रभू येशू ख्रिस्त देतो, प्रियांनो, अधिकार ज्याच्याकडे आहे तोच अधिकार देऊ शकतो. बरोबर आहे. अधिकार नसणारा अधिकार देऊ शकतो का? ऑथोराइज पर्सन हा ऑथोराइज्ड आहे. हा अधिकार त्याच्याकडे आहे आणि म्हणूनच तो सुद्धा अधिकार देण्याचा त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. एक वचन आम्ही वाचूया. मत्ती शुभवर्तमान अध्याय 28 आणि वचन 18. मॅथ्यू चॅप्टर 28 वर्स 18. मत्ती 28 आणि वचन 18 या ठिकाणी वचन आम्हाला काय सांगत आहे? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट नमूद करत आहे. वचन आम्ही वाचूया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी. या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व अधिकार दिला आहे. आम्ही सर्वजण म्हणूया, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिला आहे. सो स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवरती अधिकार, सर्व अधिकार कोणाला आहे? हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. सो त्यातून काही अधिकार तो आम्हाला देतोय. हालेलुया. सर्वचे सर्व अधिकार नाही देत, काही अधिकार तो देतो. आम्ही पाहतो की हायर अथॉरिटी जर कोणी असेल तर तो अथॉरिटी असलेला व्यक्ती प्रियांनो काही अधिकार त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या व्यक्तींना तो देत असतो. बरोबर. सर्व अधिकार देतो का? काही अधिकार तो देतो आणि सर्व अधिकार स्वतःकडे तो राखून ठेवतो. त्या प्रकारे प्रियांनो मी पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. आणि त्यातला एक अधिकार प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अनुयायांना, त्याच्या मुलांना, त्याच्या लेकरांना, त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो देत आहे. कोणता अधिकार तो देतो? या ठिकाणी आम्ही वचनामध्ये वाचलं. लूक 10 आणि वचन 19. लुका चॅप्टर 10 वर्स 19. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जो अधिकार प्राप्त असलेला, पूर्णपणे आधिपत्याखाली असलेला आणि स्वतःकडे असलेल्या अधिकार, यातून तो अधिकार आम्हाला देत आहे. कोणता अधिकार तो आम्हाला देत आहे? तर तो देत आहे साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. सो एक वचन आम्ही वाचूया. लूक 4 आणि वचन 36 मध्ये. लुका चॅप्टर 4 वर्स 36. लूक 4:36. लुका चॅप्टर 4:36. तेव्हा सर्वजण विस्मित होऊन एकमेकास म्हणू लागले, काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यास आज्ञा करतो आणि ते निघून जातात. हालेलुया. या ठिकाणी मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले अद्भुत चमत्कार, एका भूतग्रस्ताला तो प्रभू येशू ख्रिस्त बरं करत आहे. आणि त्या ठिकाणच्या असलेल्या लोकांना ते विस्मित होतात, ते आश्चर्यचकित होतात. आणि या ठिकाणी ते एकमेकांना बोलत आहे. काय म्हणतात ते? तेव्हा सर्वजण विस्मित होऊन एकमेकास म्हणू लागले, काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यास आज्ञा करीतो आणि ते निघून जातात. हालेलुया. सो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शक्ती आहे. आणि प्रियांनो, आम्ही पाहतो की ज्यावेळेस एक भूतग्रस्त व्यक्ती, या भूतग्रस्त व्यक्तीला प्रियांनो अशुद्ध आत्मा लागलेला प्रियांनो हा व्यक्ती या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याला आज्ञा देतो आणि प्रियांनो त्यातून तो अशुद्ध आत्मा निघून जातो शब्दाच्या द्वारे. आणि त्या ठिकाणी असलेले लोक, तो समुदाय प्रियांनो, या घटना, या सर्व गोष्टी पाहून ते सुद्धा आश्चर्यचकित होतात, विस्मित होतात. जगामध्ये कोणालाही अधिकार नाहीये, पण प्रियांनो केवळ आणि केवळ माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला तो अधिकार आहे.
आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्या वेळेस अशुद्ध आत्मा दुरात्मे लागलेले प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव त्यांना सांगितलं जातं आणि प्रियानो येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनातील त्यांच्या शरीरातील प्रियानो ते दुरात्मे प्रियानो पूर्णपणे निघून जातात. सो प्रभूच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि प्रियानो ही ऑथॉरिटी, हा अधिकार प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अनुयायांना, त्याच्या लोकांना तो देतो. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणचा जो अधिकार आहे तो अधिकार आम्हाला स्पष्ट होतो की हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यास आज्ञा करीतो आणि ते निघून जातात. आणि म्हणून प्रियानो देवाचे सेवकगण सुद्धा अशा प्रकारच्या बंधनामध्ये असलेल्या लोकांना येशूच्या नावामध्ये आज्ञा करतात. प्रियानो त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये असलेले हे अशुद्ध आत्मे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये निघून जातात. हा अधिकार कुठून आला? हे सामर्थ्य कुठून आलं? हे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडून आहे. हालेलुया. केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडून आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया की प्रभू येशू ख्रिस्ताने हा अधिकार देऊ केलेला आहे. हा अधिकार त्याने त्याच्या अनुयायांना, त्याच्या विश्वासणाऱ्यांना, त्याच्या लेकरांना, त्याच्या मुलांना त्याने हा अधिकार दिलेला असताना प्रियानो आम्ही ओळखणं गरजेचं आहे की आमचा शत्रू कोण आहे. हालेलुया. इफिस 6 आणि वचन 10 आणि 11 आम्ही वाचूयात. इफिसियन चॅप्टर 6 वर्स 10 and 11. इफिस करास पुत्र अध्याय 6 वचन 10 आणि 11 आम्ही वाचणार आहोत. सैतानाच्या डावपेचामुळे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. हालेलुया. या ठिकाणी प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. ही बाब बलवान होण्याची जी क्रिया आहे ही रोजची आहे. ही ऑथॉरिटी जी आहे प्रियांनो यामध्ये आम्ही अधिक वाढण्यासाठी हा रोजचा आमचा सराव आहे, एकदाच नाहीये. हालेलुया. आम्हाला रोज त्यामध्ये बलवान व्हायचंय. हालेलुया. रोज त्यामध्ये बलवान व्हायचंय. आम्ही जर पाहिला असेल कधी, जो पहिलवान असतो तो एकदाच त्याचा व्यायाम करतो का? काही महिनेच करतो का? तो रोज करतो, रोज. आणि त्यावेळेस त्याला ती शारीरिक शक्ती किंवा शारीरिक सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. त्याच प्रकारे तो त्या प्रकारचं भोजन सुद्धा तो करतो. त्याच स्वरूपाने प्रियांनो आत्मिकरित्या आम्हाला बलवान होण्यासाठी या ठिकाणी सांगितल्यानुसार जो पौल आहे तो इफिसच्या मंडळीला तो लिहितो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. रोजची ही आमची एक्सरसाइज असली पाहिजे, रोजची आमची ही प्रॅक्टिस असली पाहिजे. रोज आम्ही त्यामध्ये सराव करायला पाहिजे की मी प्रभूच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या शक्तीमध्ये मी रोज बलवान होत गेलो पाहिजे. या ठिकाणी प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे, सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. हालेलुया. सैतान रोज प्रयत्न करतो प्रियांनो. तो विशेष करून कोणावरती प्रयत्न करतो माहिती? त्यांना हरवण्याचा किंवा त्यांच्यावरती काबीज करण्याचा. जे प्रभूचे लोक आहेत त्यांच्यावरती, जे अगोदरच सैतानाचे आहेत त्यांच्याकडे त्याचं लक्ष नाहीये. त्याला माहिती हे माझेच आहेत. जे व्यसनामध्ये आहे, जे पापामध्ये आहेत, जे दुष्ट गोष्टीमध्ये आहेत, दुष्ट विचारामध्ये आहेत, सैतानाला माहिती की ते त्याचेच आहेत. पण जे प्रभूचे आहेत, जे प्रभूचे निवडलेले लोक आहेत, जे प्रभूचे विश्वासणारे आहेत, जे प्रभूच्या वचनामध्ये चालण्यासाठी रोज प्रयत्नशील आहेत, अशा लोकांकडे त्याचं जास्त लक्ष आहे. आणि म्हणून आम्हाला वचनामध्ये सांगितल्यानुसार प्रियांनो आम्हाला प्रभूमध्ये व त्याच्या सामर्थ्यामध्ये आम्हाला रोज बलवान होण्यासाठी आम्हाला प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रियांनो आम्हाला ही रोज एक्सरसाइज करणं गरजेचे आहे. हालेलुया. रोज वचन वाचणं, रोज प्रार्थना करणं, रोज वचनामध्ये आम्ही रममान होणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जर आम्ही इतर गोष्टी करू तर प्रियांनो सैतान त्याचा प्रभाव आमच्या जीवनावरती केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रियांनो सैतान हा आमचा शत्रू आहे. आमचा शत्रू
आम्हाला ओळखून पियानो त्याच्या कारवाई आम्हाला समजून घेणं, त्या सुद्धा आम्हाला पियानो माहिती असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस पियानो त्या शत्रू सैतानावरती पियानो आम्ही विजय मिळू शकतो आमच्या आत्मिकरित्या. नसता पियानो तो प्रभावशाली अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये करण्याचा तो प्रयत्न करतो, पण पियानो त्याचा प्रभाव, त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनावरती केव्हा चालू शकत नाही, ज्या वेळेस आम्ही आत्मिकरित्या बलशाली किंवा आत्मिकरित्या आम्ही बलवान असू त्याच वेळेस. हालेलुया. आम्हाला तो अधिकार वापरता यायला पाहिजे. तो अधिकार सर्वप्रथम आम्हाला स्वतःसाठी आणि त्यानंतर आमच्या परिवारासाठी आहे. आणि फार आत्मिकरित्या आमचं प्रियानो जे स्तर आहे उंचवलेलं असेल त्यावेळेस ते बाहेरच्यांसाठी. हालेलुया. पण कधी कधी असं होतं की आम्ही इतरांसाठी हा अधिकार अगोदर वापरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा परिणाम प्रियानो आमच्या आत्मिक, आमच्या कौटुंबिक, आमच्या वैयक्तिक जीवनावरती त्याचा फार मोठा परिणाम झालेला किंवा मोठा दुष्परिणाम झालेला प्रियानो आम्हाला पाहायला मिळतो. हालेलुया. हा अधिकार स्वतःसाठी आहे अगोदर. त्यानंतर साप आणि विंचू तुडविण्याचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. साप आणि विंचू कोण आहे, काय आहे? तो आहे सैतान. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की ज्या वेळेस त्या एदेन बागेमध्ये परमेश्वराने स्त्री आणि पुरुष म्हणजे आदाम आणि हवा आणि इतर सर्व पशु पक्षी आणि इतर सर्व फळझाडे त्या बागेमध्ये असताना परमेश्वराने त्या बागेमध्ये प्रियांनो एक आज्ञा त्यांना देऊ केलेली होती. ती आज्ञा होती की जर तुम्ही या बागेच्या मध्यभागी असलेल्या जीवन आणि मरण, बरं आणि वाईटाचं आणि त्याच प्रकारे प्रियांनो जीवनाचं, या दोन प्रकारच्या झाडांना परमेश्वराने त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. एक जीवनाचं झाड आहे आणि एक बरं वाईटचं ज्ञान करून देणारं एक झाड त्या ठिकाणामध्ये, त्या बागेमध्ये होतं. जर सैतानाच्या त्या विचाराला, सैतानाच्या त्या स्वभावाला, खोटारड्यापणाला प्रियांनो जर ते दोघेही प्रियांनो त्यांनी खत पाणी दिलं नसतं किंवा त्याला जर ते समरूप झाले नसते तर प्रियांनो कदाचित त्यांनी जीवनाच्या त्या फळाला त्यांनी खाऊन त्यांना परमेश्वराची कृपा अधिकतेने त्यांना प्राप्त झाली असते. पण आम्ही पाहतो की सैतानाला लबाड म्हणलेला आहे, लबाडाचा बाप त्याला म्हणलेला आहे. तो खोटा आहे आणि धूर्ततेने तो त्याचं काम धूर्ततेच्या स्वरूपाने तो करत असतो. त्याची धूर्तता देवाच्या लोकांना लक्षात येणं गरजेचे आहे. हालेलुया. हालेलुया. पण धूर्तता केव्हा लक्षात येईल माहिती आहे? ज्यावेळेस प्रभूचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये असेल त्याच वेळेस ती धूर्तता आम्हाला लक्षात येईल. पण परमेश्वराचं वचन आमच्या जीवनामध्ये नसेल तर प्रियांनो धूर्तता आम्हाला लक्षात येणार नाही. ज्यावेळेस हवा आणि आदामाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं वचन होतं, प्रभूने दिलेले, परमेश्वराने दिलेले शब्द त्यांच्या अंतःकरणामध्ये होते, तोपर्यंत प्रियांनो त्या सैतानाने त्यांच्या आजूबाजूला सुद्धा तो भटकला नाही. पण जसं थोडा वेळ आपल्या अंतःकरणातून त्याने ती वचन बाजूला केली त्यावेळेस सैतानाची धूर्तता त्यांच्यावरती काबू झाली. हालेलुया. म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराची वचन ही कायम पाहिजे. प्रियांनो, देवाच्या आज्ञा म्हणजे देवाचे नियम, देवाचे शब्द, देवाचं वचन आहे. आणि परमेश्वराच्या वचनाला प्रियांनो त्यांनी मान सन्मान न देता सैतानाच्या धूर्ततेला त्यांनी मान दिला. सैतानाच्या धूर्ततेला, सैतानाच्या शब्दांना प्रियांनो त्यांनी स्वीकारलं आणि त्या कारणाने त्यांनी पापामध्ये ते पडले. देवाची आज्ञा त्यांनी मोडली आणि बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या फळाला त्यांनी खाल्लं. स्त्रीने खाल्लं आणि त्याचबरोबर तिने आपल्या पतीला सुद्धा दिलं. आणि त्या कारणाने ते परमेश्वराच्या सानिध्यतेला ते मुकले. परमेश्वराची जी उपस्थिती त्यांच्या जीवनामध्ये होती, परमेश्वराची जी पवित्रता त्यांच्या जीवनामध्ये होती, परमेश्वराचा जो श्वास त्यांच्या जीवनामध्ये होता, पण त्या गोष्टीला ते मुकले आणि तेव्हापासून ते परमेश्वरापासून विभक्त झाले. कारण परमेश्वराची आज्ञा मोडणं,
परमेश्वराचे वचन तोडणं ही परमेश्वराच्या संगतीला, परमेश्वराच्या उपस्थितीला आपल्या जीवनातून मुकणं आहे. पण प्रियानो, मी पाहतो की परमेश्वराने जी कृपा मनुष्याच्या जीवनामध्ये केलेली आहे ती कृपा आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये त्याच अध्यायामध्ये प्रियानो त्यांनी आज्ञा मोडली आणि त्याच अध्यायामध्ये परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला या जगामध्ये पाठवण्याबद्दलची प्रियानो त्या ठिकाणी पूर्तता परमेश्वराने केलेली आहे. हालेलुया. त्याच अध्यायामध्ये पाप झाला आणि त्याच अध्यायामध्ये परमेश्वराने योजना केली की मी माझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवेल. आणि त्यानुसार आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने सांगितलं, तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. आणि त्यानुसार आम्हाला पाहायला मिळतं की खऱ्या अर्थाने सैतानामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे शत्रुत्व आहे ते शत्रुत्व आत्मिक प्रथमता शत्रुत्व आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो आत्मिकरित्या, शारीरिकरित्या पूर्णपणे सैतानाच्या त्या मरणाला प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने हरवलं. सैतानाला वाटत होतं की कोणीही व्यक्ती या मरणाला हरू शकत नाही. ज्या मरणाने मनुष्याच्या शरीरावरती, मनुष्याच्या जीवनावरती प्रभाव टाकलेला होता, त्या मरणाला कोणीही हरू शकत नाही अशा प्रकारची विचारधारणा सैतानाला होती. पण त्या मरणावरती प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला. प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलं की सैतानाचा हा अधिकार जो मनुष्याच्या शरीरावरती होता तो संपुष्टात आणला प्रभू येशू ख्रिस्ताने तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत होऊन. प्रियानो, ते शत्रुत्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या या जगामध्ये येण्याच्या द्वारे प्रियानो मला पाहायला मिळतं की त्या शत्रुत्वाला त्याने स्पष्ट केलं आणि मनुष्याला याची स्पष्टता दिली की मनुष्याचा खरा शत्रू कोण आहे. हालेलुया. मनुष्याचा खरा शत्रू सैतान आहे. मनुष्य मनुष्याचा शत्रू नाही. मनुष्य एकमेकांचा सहाय्यक आहे. मनुष्य मनुष्याचा एकमेकांचा तो मित्र आहे. मनुष्य एकमेकांचा तो एकमेकांना सहाय्य करणारा आहे, सांभाळ करणारा आहे, एकमेकांची काळजी घेणारा मनुष्य मनुष्यासाठी आहे. पण शत्रू मनुष्याचा तो खऱ्या अर्थाने सैतान आहे. याची ओळख आम्हाला प्रत्येकांना या स्वरूपाने होते की जो सुरुवातीपासून भुरळ घालण्याचा, परमेश्वरापासून देवाच्या लोकांना दूर घेऊन जाण्याचा तो प्रयत्न सुरुवातीपासून त्याने केलेला आहे. देवाच्या योजनेला खंडित करण्याचं काम त्याने एदेन बागेपासून त्याने केलं. प्रियांनो, कितीही अडचणी आल्या, किती अडखळणं जरी आलीत, पण प्रियांनो परमेश्वराचे जे निवडलेले लोक आहेत, परमेश्वराचे जे अनुयायी लोक आहेत, प्रियांनो ते काही केल्याने ते परमेश्वरापासून दूर जाऊ शकत नाही. कारण परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं रक्त, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्याने आमच्या प्रत्येकांसाठी त्या वधस्तंभावरती वाहिलं. याद्वारे त्याने स्पष्ट केलं की परमेश्वर आमच्यावरती किती प्रेम करतो. हालेलुया. ही इज लव्हिंग गॉड. तो प्रेम करणारा परमेश्वर आहे. तो दया करणारा, कृपा करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणूनच प्रियांनो त्याने आम्हाला प्रत्येकांना साप आणि विंचू तुडविण्याचा अधिकार त्याने देऊ केलेला आहे. शत्रू सैतान जीवनामध्ये अनेक स्वरूपाची भीती, अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारचे आजार तो आमच्या जीवनामध्ये घेऊन येऊ शकतो. या गोष्टींच्या द्वारे प्रियांनो तो आम्हाला अनेक स्वरूपाने प्रियांनो कष्ट तो आमच्या जीवनामध्ये आणू शकतो. ज्या प्रकारे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये इयोबाच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळतं की इयोबाच्या जीवनामध्ये, इयोबाच्या शरीरामध्ये अनेक समस्या, अनेक व्याधी, अनेक प्रकारचे विकार त्याच्या जीवनामध्ये जडलेत. पण प्रियांनो परमेश्वराने म्हणलं की तू त्याच्या आत्म्याला हात लावू नको. त्याचा अधिकार कोणाला आहे? केवळ परमेश्वराला आहे. हालेलुया. तो सैतान आमच्या शरीरामध्ये किती समस्या आणू शकतो, अनेक प्रकारची भीती आमच्या जीवनामध्ये आणू शकतो, अनेक प्रकारचे दडपण आमच्या जीवनामध्ये उद्भवू शकतो, अनेक प्रकारचे आजार आमच्या जीवनामध्ये आणू शकतो. पण या सर्व गोष्टीवरती, या सर्व गोष्टीला आमच्या पायाखाली तुडवण्याचा अधिकार प्रभूने आम्हाला दिलेला आहे. म्हणून प्रियांनो जर आमच्या जीवनामध्ये एखादी व्याधी आहे, एखादा आजार आहे प्रियांनो, हा सैतानाकडनं आलेला
आमच्या जीवनामध्ये असू शकतो, पण प्रियानो या सर्व गोष्टीला तुडवण्याचा अधिकार प्रभूने त्याच्या विश्वासणाऱ्यांना देऊ केलेला आहे. हालेलुया. आमच्यासाठी किती प्रार्थना केली गेली, पण जोपर्यंत आम्ही स्वतः त्याला धमकावणार नाही येशूच्या नावामध्ये, तोपर्यंत तो आमच्या जीवनातून जाऊ शकणार नाही. म्हणून विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असतं, हे परमेश्वराचं वचन आहे. अनेक विश्वासणारे एकमेकांसाठी प्रार्थना करतात, पण प्रियानो आम्ही स्वतः ज्यावेळेस स्वतःसाठी येशूचा अधिकार आम्ही वापरत, येशूवरती असलेला विश्वासाचा अधिकार आम्ही वापरत, ज्यावेळेस या सैतानाच्या या विंचूला या सापाला आम्ही ज्यावेळेस येशूच्या नावामध्ये आम्ही धमकावतो, त्यावेळेस प्रियानो तो आमच्या जीवनातून पळ काढायला लागतो. हालेलुया. त्याला तुडवण्याचा अधिकार त्याने आम्हाला देऊ केलेला आहे, तो आम्हाला वापरता यायला पाहिजे आमच्या जीवनासाठी, आमच्या वैयक्तिक जीवनासाठी, आमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या जीवनासाठी. हालेलुया. सो प्रियानो, सर्व शक्तीवरचा अधिकार त्याने आम्हाला देऊ केलेला आहे. कधी कधी आम्हाला वाटतं ती अथॉरिटी आम्हाला थोडीच मिळालेली आहे का? फक्त आजार आहे, फक्त समस्याच आहे का? नाही. आम्ही परत एकदा ते वचन आम्ही वाचूया. लूक 10 आणि वचन 19. लुका चॅप्टर 10 वर्स 19. परत एकदा वाचूया. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा, किती किती सर्व शक्तीवरचा. हालेलुया. शत्रूच्या सर्व शक्तीवरचा. सो शत्रूकडून कोणत्या कोणत्या गोष्टी येतात या सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे. हालेलुया. आमचा शत्रू कोण आहे? सैतान आहे. आणि या सैतानाकडनं, या शत्रूकडून ज्या गोष्टी येतात प्रियानो, आम्हाला लक्षात यायला पाहिजे, आम्हाला समजलं पाहिजे. जर या ठिकाणी सिनियर आंटी आहेत आणि त्या मेडिकल स्टाफ होत्या, एक डिपार्टमेंट त्यांच्या पूर्णपणे हातामध्ये होत्या आणि प्रदीर्घ अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आहे. जोपर्यंत एखादा आजार समजत नाही तोपर्यंत त्यावरती विलाज केला जाऊ शकत नाही. बरोबर आहे? नाहीतर डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन देतच राहतील. जोपर्यंत तो आजार लक्षात येत नाही तोपर्यंत त्यावरती पर्टिक्युलर कोणती मेडिसिन दिल्या जाते हे डॉक्टरला सुद्धा लक्षात येत नाही. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. ब्लड टेस्ट केली जाते, रक्ताची लघवीची टेस्ट केली जाते, आम्ही पाहतो सोनोग्राफी केली जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या अशा टेस्ट आहेत की त्या टेस्टच्या माध्यमातून लक्षात येईल की एक्झॅक्टली या शरीरामध्ये कोणता आजार आहे आणि त्यानुसार औषधी दिली जाते. बरोबर? सो आम्हाला लक्षात यायला पाहिजे की शत्रू जो सैतान आहे त्याच्याकडून कोणत्या कोणत्या समस्या आमच्या जीवनामध्ये येतात. आम्ही इयोबाच्या पुस्तकामध्ये जर वाचलं तर प्रियानो आम्हाला भौतिक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आम्हाला लक्षात येतील. भौतिक समस्या कोणत्या कोणत्या इयोबाच्या जीवनामध्ये समस्या आल्या भौतिक? या सांगा. आपण प्रत्येक जण पवित्र शास्त्र वाचक आहोत, आपण विश्वासणारे आहोत, आपल्याला माहिती आहे. यस, सांगा कोणत्या कोणत्या समस्या आल्या त्याच्या जीवनात? ओके, त्याचे सर्व लेकरं मरण पावले. त्यानंतर यस, त्याची संपत्ती सर्व गेली. आणखी त्याची गुरढोरे मरण पावले. एकामागून एक संकट त्याच्या जीवनामध्ये आले. ओके, शारीरिक व्याधी त्याच्या शरीरामध्ये आली. कोणती व्याधी त्याच्या शरीरावरती होती? शरीरावरती फोड आले. ते फोड कसे होते? वचन सांगतं गळवे होते, गळवे. बरोबर? आणि त्या गळव्याच्या कारणाने तो राखेमध्ये जाऊन बसला आणि राखेमध्ये बसला नंतर तो खापराने त्या सर्व जखमा खाजवत होता. विचार करूयात की जो त्या सर्व, वचन स्पष्टतेने सांगतं की पूर्व देशामध्ये त्याच्या इतका श्रीमंत कोणी नव्हता. जसं एक मराठीमध्ये एक वाक्य आहे, राजाचं रंक होणे. त्यावेळेचा
एक साधारणरित्या आम्ही म्हणू शकतो की त्यावेळेस जो श्रीमंत व्यक्ती आहे, श्रीमंत असलेला व्यक्ती एकदम दरिद्री बनतो, हे इयोबाचं जीवन अशा स्वरूपाने होतं. राजाचं रंक होणं, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्याच्या जीवनामध्ये आल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी त्याच्या जीवनामध्ये आल्या. आणि इवन आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस आता वैचारिक किंवा आत्मिकरित्याच्या समस्या त्याच्या जीवनामध्ये कोणत्या आल्या, या गोष्टी सुद्धा आम्हाला समजल्या पाहिजे. भौतिक गोष्टी आम्हाला लगेच लक्षात येतात, पण आत्मिकरित्या सुद्धा समस्या आमच्या जीवनामध्ये येतात, त्या आम्हाला लक्षात येत नाही. त्या आत्मिकरित्या समस्या माहिती काय होत्या त्याच्या जीवनात? त्याची स्वतःची पत्नी त्याला काय म्हणत होती? तू देवदेव काय करत बसलास? तू देवाचं नाव घेणं सोडून दे. तो आपल्या मुखातून देवाच्या विरोधात बोलायला सुरू कर. ती सातत्याने त्याला हिनवत होती, त्याला त्रास देत होती. आत्मिकरित्या पियानो, मानसिकरित्या, वैचारिकरित्या इतका भयंकर पीडा की ज्या वेळेस पियानो तो शारीरिकरित्या पूर्णपणे जखमांनी भरलेला आहे, राखेमध्ये बसलेला आहे, आपलं शरीर तो खापराने खाजवत आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये त्याच्या पत्नीच्या शरीरावरती कुठली जखम नाहीये, ही गोष्ट विशेष आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलं नाही की त्याच्या पत्नीच्या शरीरावरती कुठली जखम आहे, ती पूर्णपणे ठणठणीत आहे. पण तिचं सर्व वैभव संपलं, तिचे लेकरं बाळ मरण पावले, तिच्याकडे असलेलं वैभव पूर्णपणे धुळीस मिळालं. आणि त्या कारणाने त्याची पत्नी त्याला म्हणत आहे की तू देवदेव काय करतोय, देवाचं नाव कशाला घेतोय? पण पियानो, या परिस्थितीमध्ये आम्ही विश्वासामध्ये टिकून राहणं फार गरजेचं असतं. समस्या आल्यात, अडचणी आल्यात म्हणून परमेश्वरापासून मागे फिरायचं आणि पुन्हा एकदा वाईट गोष्टीच करायच्या, पापाच्या गोष्टी करायच्यात असं नाही. इयोबाने काय म्हणलं की मी फक्त परमेश्वराकडून सुखच घ्यायचं का, दुःख घ्यायचं नाही का? प्रियांनो, ही आमच्या विश्वासाची पारख असते, ही आमच्या विश्वासाची पुढची पातळी असते. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं तर प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला स्पष्टता या गोष्टीची करते की प्रियांनो, ज्या वेळेस त्याचं जे वैभव, त्याचं पूर्वीचं जे वैभव होतं, त्याच्या दुप्पट परमेश्वराने त्याला वैभव, परमेश्वराने त्याला दुप्पट मालमत्ता दिली, परमेश्वराने दुप्पट त्याच्या सर्व गोष्टीला आशीर्वादित परमेश्वराने केलं. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं तर प्रियांनो, आम्हाला लक्षात येईल या गोष्टी की परमेश्वराने त्याला इयोब मालमत्ता, पूर्वी इयोबाची जी मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिले. हालेलुया. प्रियांनो, आम्हाला जे वैचारिक, मानसिक, आत्मिक जे संकट आमच्या जीवनामध्ये येतात प्रियांनो, त्या सुद्धा गोष्टी आम्हाला ओळखता यायला पाहिजे. आम्ही विश्वासाचं जीवन जगत असताना प्रियांनो, शत्रू जो सैतान आहे त्याच्याकडनं येणाऱ्या या गोष्टी आम्हाला ओळखता यायला पाहिजे. अस्थिरता ही सैतानाकडनं येते, अशांतता ही सैतानाकडनं येते, चिडचिडपणा, मतभेद, वादविवाद, गैरसमज या गोष्टी प्रियांनो सैतानाकडनं येतात. व्यसन ही गोष्ट सैतानाकडनं येते. प्रियांनो, या गोष्टी आम्हाला ओळखता यायला पाहिजे. पण प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये स्थिरता त्याच वेळेस राहू शकते ज्या वेळेस प्रभूचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये आहे. प्रभू आमच्या जीवनामध्ये कायम स्वरूपाने आहे. संकट येतील आणि जातील प्रियांनो, अडचणी येतील आणि जातील, पण प्रियांनो, आम्हाला या गोष्टीची कायम लक्ष ठेवणं गरजेचं आहे. या गोष्टी आम्हाला आठवण ठेवणं गरजेचं आहे की सैतानाच्या सर्व शक्तीवरचा अधिकार त्याने आम्हाला दिलेला आहे. सर्व शक्तीवरचा तो अनेक निगेटिव्ह गोष्टी आमच्या जीवनामध्ये आणेल, अनेक अशांतता आमच्या जीवनामध्ये आणेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रियांनो मतभेद आमच्या जीवनामध्ये तो उद्भवेल. पण त्या वेळामध्ये आम्हाला सर्व शत्रूच्या शक्तीवरचा जो अधिकार आहे त्याचा अधिकार आम्हाला वापरता यायला पाहिजे. हालेलुया. अस्थिर तो आम्हाला करेल, पण त्या वेळामध्ये आम्हाला स्थिर राहणं, देवाच्या वचनामध्ये स्थिर राहणं फार गरजेचं आहे. अनेक अशांतता तो आमच्या जीवनामध्ये उद्भवेल, पण पियानो प्रभूने म्हणले मी आपली शांती तुम्हास देतो.
मी आपली शांती तुम्हाला देऊन ठेवितो, जग जसे देते तसं नाही. तुमचं अंतकरण अस्वस्थात व भयभीत होऊ नये. प्रभूची शांती आमच्या अंतकरणामध्ये प्रभूने देऊ केलेली आहे. अनेक अशांततेच्या गोष्टी सैतान आमच्या जीवनामध्ये आत्मिकरित्या करण्याचा प्रियानो तो प्रयत्न करेल. गडबडी करणं हे सैतानाचं काम आहे, पण स्थिरता ठेवणं हे परमेश्वराचं काम आहे. हालेलुया. आणि स्थिरता ही केवळ प्रभूच्या वचनानेच येते, कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की स्थिर मनाच्या व्यक्ती आशीर्वादाची रेल असते. स्थिर मन केव्हा प्राप्त होतं? हालेलुया. देवाच्या प्रभूच्या वचनानेच प्रियानो स्थिर मन प्राप्त होतं. आणि अस्थिर मन हे आमच्या आशीर्वादाला प्रियानो आम्ही मुकून जातो. म्हणून स्थिर मन फार गरजेचं आहे. हालेलुया. आय थिंक एका सिस्टरनी रविवारी एक साक्ष दिली या ठिकाणी. त्यांनी सांगितलं की मी जवळपास गेल्या 1 वर्षापासून या प्रार्थना भवनामध्ये येत आहे. आणि त्यांनी सांगितलं की 1 वर्षामध्ये अशा अनेक गोष्टी घडून आल्यात. जर कोणी सकाळी त्या सभेला आला असेल तर त्यांना ती साक्ष नक्की आठवत असेल. सो त्यांनी सांगितलं की मी 1 वर्षामध्ये अनेक अशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडून आल्यात. माझ्या पतीने व्यसन सोडलं. मी किरायाच्या घरामध्ये राहत असताना माझं स्वतःचं घर होतं आणि ते स्वतःचं घर असताना त्या ठिकाणी अनेक अडचणी माझ्या जीवनामध्ये आल्यात आणि ते घर मला सोडावं लागलं. मी आता सध्या किरायाच्या घरामध्ये राहते, पण किरायाच्या घरामध्ये राहत असताना आणखी एक नवीन घर परमेश्वर मला देत आहे. सो त्यांनी सांगितलं की मी या प्रार्थना भवनामध्ये आले आणि त्या कारणाने मला स्थिरता मिळाली. वचनाची स्थिरता मला मिळाली. वचनाच्या द्वारे मी स्थिर झाले, कारण माझं जीवन हे अगोदर अस्थिर होतं आणि त्या कारणाने जे आशीर्वाद परमेश्वर मला देऊ इच्छित होता ते आशीर्वाद मला मिळतच नव्हते. पण प्रभूच्या सानिध्यतेमध्ये एक स्थिरता मला प्रभूने त्याच्या वचनाच्या द्वारे देऊ केलेली आहे. सो परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्या मग त्याच्या अनुयायांच्या जीवनामध्ये प्रभू देतो. ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये स्थिरता राहते, स्थिरता त्याच्या जीवनामध्ये असते, पण अस्थिर करण्याचं काम सैतान सातत्याने करत असतो. वैचारिक असतील, बौद्धिक असतील, आत्मिक असतील, भौतिक असतील, अशा अनेक गोष्टींनी तो आम्हाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतो. पण जर आमचा विश्वास खंबीर आहे आणि आम्ही गंभीर आहोत प्रभूसाठी, तर पियानो कितीही जरी त्या प्रयत्न सैतानाने आमच्या जीवनामध्ये आम्हाला हलवून पाडण्याचा प्रयत्न केला तरी पियानो आम्ही काही केल्या पियानो आम्ही हल्ल्या जाऊ शकत नाही. कारण आमचा गड आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. तो परमेश्वर आमचा डोंगर आहे की त्या डोंगरावरती आम्ही प्रत्येक जण स्थिर आहोत. कारण पियानो आम्ही पाहतो की ज्यावेळेस वारं वादळ सुटतं, साधारणरित्या सर्व वस्तू असतील, सर्व गोष्टी पियानो उडून जातात किंवा अस्थिर होतात, पण डोंगर काही केल्या हल्ल्या जात नाही. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहायता कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर याचकडून मला सहायता येते. आमचा परमेश्वर आमचा गड आहे, आमचा डोंगर आहे की जो आम्हाला कधीही ढळू देत नाही, कधी तो प्रियानो निराश होऊ देत नाही, हताश आम्हाला होऊ देत नाही, कारण परमेश्वराचं वचन आमच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. सो पुढे त्याने आम्हाला म्हणलं की तुमचे काही एक बाधणार नाही, तुम्हाला काही एक बाधणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, 1 कोरिंथ 15 अध्याय वचन 52 मध्ये, 1 कोरिंथियन चॅप्टर 15 वर्स 52, 1 कोरिंथियन चॅप्टर 15 वर्स 52, 1 कोरिंथ 15 वचन 52 मध्ये वाचूयात. 1 कोरिंथ 15:52. क्षणात निमिषात शेवटला कर्ण वाजेल तेव्हा, कारण कर्ण वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. हालेलुया. प्रियांनो, आम्ही इयोबाच्या जीवनातून एक गोष्ट आम्ही शिकू शकतो, आम्हाला स्पष्ट होते. इयोबाच्या जीवनामध्ये अनेक संकट आलेत, अनेक आजार आल्यात, अनेक अडचणी आल्यात, पण प्रियांनो तो मरण पाहू शकला नाही, त्याला मारल्या जाऊ शकलं नाही. इयोबाच्या ठिकाणी आम्ही आमच्या स्वतःला ज्यावेळेस आम्ही घेऊन येतो त्यावेळेस
आमच्या जीवनामध्ये संकट येतील, अडचणी येतील, दुःख येतील, आजारपण येतील, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये उद्भवतील. पण प्रियानो, ज्यावेळेस शेवटचा कर्णा वाजेल त्यावेळेस आम्ही प्रत्येक जण वचनामध्ये सांगितल्यानुसार, आम्ही प्रत्येक जण प्रियानो देवाच्या वचनानुसार आम्ही प्रत्येक जण क्षणामध्ये आम्ही बदलल्या जाणार आहोत. अडचणी येतील प्रियानो, आम्ही वेगवेगळ्या गोष्टीच्या कारणाने आमच्या जीवनामध्ये आम्ही दुःखित होऊ, निराश होऊ. पण प्रियानो, आम्हाला आशा आहे प्रभूमध्ये. ज्या वेळेस शेवटची कर्णा वाजल्या जाईल त्यावेळेस जे मेलेले आहेत ते उठवले जातील. हालेलुया. शारीरिक रूपाने जरी आम्ही मरण पावलो पण प्रियानो, सैतान आमचं काहीच करू शकत नाही. आत्मिकरित्या आम्ही प्रत्येक जण प्रभू बरोबर असणार आहोत, कारण आत्मिकरित्या त्याने आम्हाला प्रत्येकांना अभिवचन दिलेलं आहे. मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, कारण माझ्या बापाच्या घरामध्ये पुष्कळ जागा आहे. सो आमच्या प्रत्येकांना जागा तयार करण्यासाठी प्रभू स्वर्गामध्ये घेतला गेलेला आहे आणि आम्ही प्रत्येक जण त्याच्या बरोबर असणार आहोत. पण आम्हाला शेवटपर्यंत आमच्या विश्वासाच्या जीवनामध्ये, आमच्या या जगिक जीवनामध्ये प्रियानो, आम्हाला प्रत्येकांना शारीरिक रूपाने आम्ही प्रत्येक जण जगत असताना आम्हाला शेवटपर्यंत विश्वासू जगणं राहणं गरजेचं आहे. समस्या आमचं काहीच करू शकत नाही, अडचणी आमचं काहीच करू शकत नाही, दुःख आमचं काहीच करू शकत नाही, आजारपण आमचं काहीच करू शकत नाही, कारण या सर्व गोष्टीवरचा अधिकार प्रभूने आम्हाला दिलेला आहे. हालेलुया. प्रभूने तो अधिकार आम्हाला दिलेला आहे. सो प्रियांनो, आज तो अधिकार आम्ही येशूच्या नावात वापरणार आहोत. त्या शत्रू सैतानाला येशूच्या नावामध्ये आम्ही धमकवणार आहोत. त्याला म्हणणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने तो अधिकार मला दिलेला आहे. तुला माझ्या जीवनामध्ये, तुला माझ्या शरीरामध्ये, तुला माझ्या मानसिकतेमध्ये, माझ्या विचारामध्ये थांबण्याचा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही, कारण या सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या अधिकाराच्या द्वारे मी तुला धमकवत आहे माझं जीवन सोडून निघून जा, कारण माझं जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आहे. मी प्रभू येशू ख्रिस्ताचं मूल आहे. हालेलुया. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची मुलं आहोत. आम्ही म्हणूया, मी येशू ख्रिस्ताचं मूल आहे, मी जिवंत देवाचं मूल आहे, मी जिवंत परमेश्वराचं मूल आहे. माझ्यावरती केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. जोरदार टाळ प्रभूच्या गौरवासाठी. या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना तो अधिक देणे आशीर्वादित करो. आमेन.